पनवेल तालुक्यातील भातान येथील आखारीपट जमीन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे। महाराष्ट्र शासनाने सुमारे 15 एकर जमीन रीतनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशन अर्थात एमएटी विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। दरम्यान 2010 सालातील एका कथित पत्रामुळे या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत। ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर 3 सर्वे नंबरांबाबत सहकार्याचे पत्र देण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी त्या पत्रावर आवक जावक क्रमांक नसल्याने त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। याचबरोबर विद्यापीठासाठी देण्यात आल्याचे सांगितल्या जाणाऱ्या रस्त्याच्या एनओसी बाबतही वाद निर्माण झाला असून त्यावर तारीख नसल्याचा आरोप आहे। ग्रामस्थांचा सवाल आहे की 2010 मध्ये जमीन मागणी संदर्भातील माहिती ग्रामसभेत का मांडली गेली नाही। या मुद्द्यावरून गावात संतापाचे वातावरण असून आंदोलन आणि लोकचळवळीची शक्यता व्यक्त केली जात आहे। भातांमधील आखारीपट जमीन प्रकरण आता केवळ जमीन हस्तांतरापुरते मर्यादित न राहता 2010 मधील पत्र आणि त्यामागील सत्य काय याभोवती केंद्रित झाले आहे। आता या प्रकरणातील पुढील खुलाशांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, दी महाराष्ट्र न्यूज।